डेलहाउजी हे थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेशमध्ये आहे। ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 हा खूप वेळा रिपीट देखील झालेला आहे। भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला आहे? आपण तिन्ही कायदे सांगितले आहे, त्याचं लॉंग फॉर्म काय हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला, ते देखील आपण आपल्या व्हिडिओमार्फत सांगितलं आहे आणि तोच प्रश्न तुम्हाला विचारला आहे। तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। भारतीय न्याय संहिता 2023 हा आलेला आहे। तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पुढचा जी प्रश्न क्रमांक आहे 24, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, अनुच्छेद 370 हे भारतीय राज्यघटनेतून वगळल्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला? तर यामध्ये पहिला ऑप्शन आहे जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करणे शक्य झाले, बरोबर आहे। त्यानंतर संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला देखील लागू होणार आहे, हे देखील बरोबर आहे। त्यानंतर आहे जम्मू काश्मीरला देखील भारताच्या इतर राज्याप्रमाणे दर्जा आहे, तर बरोबर आहे हे देखील मित्रांनो। तर ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक आहे 25, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, श्रीपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत विचारलं होतं। तर या कितव्या राष्ट्रपती आहेत? 15व्या राष्ट्रपती आहेत। ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। तुमचा जीकेचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 43, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, नागपूर करारामधील खालीलपैकी कोणती प्रमुख तरतूद आहे? यामध्ये मित्रांनो नागपूर करार झाला होता, यामध्ये मुंबई, मध्य प्रांत, हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिकांचे एक राज्य बनवून मुंबई ही त्याची राजधानी बनवावी, हे करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये काय दिलं आहे, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा, हे देखील बरोबर आहे। त्यानंतर नागपूर या नव्या राज्याची उपराजधानी करून दरवर्षी राज्य विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन येथे भरावे, हे देखील याच्यामध्ये करारामध्ये आहे। तर राज्याचे उच्च न्यायालय मुंबई व नागपूर येथे असावे, तर मित्रांनो उच्च न्यायालय नागपूर येथे असावे हे देखील आहे, पण मुंबई येथे नाही। तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। यापैकी तुम्हाला नाही विचारलं होतं। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 44, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, सन 2023 साली G20 परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते हे विचारलं होतं। तर हे कोणत्या देशाकडे होते? भारत देशाकडे होते। ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर तुम्हाला 2024 कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 45, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख निवडा। तुम्हाला जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या तारखेला झाला आणि त्यावेळेस तो अधिकारी कोणता होता हे सांगायचं होतं। याच्यामध्ये पाहू शकता ऑप्शन क्रमांक 9 एप्रिल दिला आहे। तर एकूण हा हत्याकांड जो 13 एप्रिलला झाला होता आणि त्याचा जो डायर होता जनरल डायर हा होता आणि तो अमृतसर येथे झाला होता हत्याकांड। तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 46, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी 2023 मध्ये इस्रोने खालीलपैकी कोणती मोहीम राबवली? तर 2023 मध्ये इस्रोने जी मोहीम राबवली त्याचं नाव काय होतं? सूर्य आदित्य L1। ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा जो जीकेचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 51, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर महाराष्ट्रात कोणते दल काम करते? तर फोर्स 1। ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 52, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे, ती कोणती ई गव्हर्नन्स प्रणाली तुम्हाला विचारलं होतं? तर CCTNS। ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे। याचं काय CCTNS अशी प्रणाली आहे, याचा ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 53, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही? तर डास चावल्याने होत नाही विचारलं होतं। तर झिंकाचा होतो, मलेरियाचा देखील होतो, डेंग्यूचा आणि टायफॉईडचा कसा होतो मित्रांनो? ताप आल्यामुळे होतो आणि या बॅक्टेरियामुळे होतो। ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 54, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय संस्था पुणे येथे नाही विचारलं होतं? तर राष्ट्रीय विषाणू संस्था पुण्यामध्ये आहे। त्यानंतर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे, राष्ट्रीय मानसिक मेंटल ते देखील आहे मित्रांनो। तर राष्ट्रीय इमा अकॅडमी नाही, तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्याचा जो जीकेचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 72, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणती जोडी लेखक व साहित्य यांची चुकीची तुम्हाला जोडी ओळखायचं होतं? यामध्ये पाहू शकता मित्रांनो, लक्ष्मण माने उचल्या दिलेला आहे। त्यानंतर ॲडव्होकेट गोविंद पानसरे शिवाजी कोण होता हे बरोबर आहे मित्रांनो। भालचंद्र नेमाडे कोसला हे देखील बरोबर आहे आणि नामदेव ढसाळ गोलपिटा हे देखील तुमचं बरोबर आहे। यामध्ये तुम्हाला लक्ष्मण माने उचले याचं विचारलं आहे, पण हे उचल्याचं खरे लेखक कोण आहेत मित्रांनो? लक्ष्मण गायकवाड आहेत। त्यामुळे ऑप्शन क्रमांक हे चुकीचं आहे। ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा जीकेचा प्रश्न आपण पाहणार आहोत। मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे 76, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती असतो? तर राज्यसभेचा सदस्याचा कार्यकाल जो असतो 6 वर्षाचा असतो। ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 77, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ नाही? तर मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ छत्रपती संभाजीनगरच्या मध्ये आहे, त्यानंतर पणजी गोवामध्ये आहे, नागपूरमध्ये आहे। तर याचं उत्तर काय असणार आहे? यापैकी नाही। ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे।
त्यानंतर पुढचा जो जीकेचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे 82, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये डॅश डॅश या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळाले आहे. तर कोणाला मिळाले? स्वप्नील कुसळे. कशाबा जाधवनंतर महाराष्ट्रामध्ये पदक आलं आहे, तर स्वप्नील कुसळे ह्या कुठला आहे? कोल्हापूरचा आहे मित्रांनो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याला ब्रॉन्झ पदक मिळालं. ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे. तर तुम्हाला होमवर्कसाठी एक महत्त्वाचा प्रश्न देणार आहोत. तर अमन सेहरावत, आता नुकतीच अमन सेहरावत याला 57 kg फ्री स्टाईलमध्ये एक पदक मिळालं आहे. तर 2024 मध्ये अमन सेहरावतला कोणते पदक मिळाले आहे? तुम्हाला त्यांचं पूर्ण विश्लेषण द्यायचं आहे. अमन सेहरावत 2024 मध्ये कोणतं पदक मिळालं याचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 83, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नुकतेच डॅश डॅश या शहरात संपन्न झाले. त्याचं योग्य उत्तर काय आहे? पिंपरी चिंचवड. ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 84, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी इनपुट डिव्हाइस विचारले आहेत. तर इनपुट डिव्हाइस कोणकोणते असतात संगणकाचे? यामध्ये माऊस असन, कीबोर्ड असन, हे इनपुट डिव्हाइस आहेत. स्कॅनर ह्या इनपुट डिव्हाइस आहेत. आउटपुट कोणते आहेत मित्रांनो? मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर हे आउटपुट डिव्हाइस आहेत. तर यामध्ये इनपुट डिव्हाइस कोणता आहे? माऊस. ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 85, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर काय? मार्क झुकरबर्ग. ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 86, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे, 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट? तुम्हाला विचारलं होतं 1 किलोबाईटमध्ये किती बाईट असतात? एकूण 1024 बाईट असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये आपण संपूर्ण जीकेचं विश्लेषण पाहिलं आहे मित्रांनो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑल करा, ज्यामुळे पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.